नमस्कार मंडळी, कसं काय बरं आहे ना? तर आज आपण बनवणार आहोत शेवी भाजी, पण ती घाटी पद्धतीने. तर त्यासाठी कोणते कोणते साहित्य लागते चला पाहूया. तर शेवी भाजी बनवण्यासाठी पहिले आपल्याला लागते बारीक किसलेले खोबरे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 अद्रकचे तुकडे, 2 मीडियम साईजचे कापलेले कांदे आणि 1 मोठा टोमॅटो. हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे भाजीसाठी लागणाऱ्या वाटणासाठी. नंतर मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे काश्मीरी लाल तिखट पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून कोरिअंडर पावडर आणि 1 टीस्पून आपला घाटी मसाला आणि ऑफकोर्स लागणार आहे आपल्याला शेव. तर वाटण्यासाठी आपण पहिले खोबरं भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅस कमी ठेवायचा आणि खोबरं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं. बंद कर, त्याला टाइम लागतो. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला खोबरे भाजून घ्यायचं आहे. आता आपण हे खोबरं काढून घेऊया. आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण घेऊया 1 ते 2 चमचे तेल. त्या तेलामध्ये कांदा टाकूया भाजण्यासाठी. आपले लसूण आणि अद्रक पण टाकूया. या सगळ्या गोष्टी आपल्याला हाय फ्लेमवर भाजायच्या आहेत. कांदा लाईट ब्राऊन कलरचा होईल. त्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटे लागतील. तर बघू शकता अशा प्रकारे आपला कांदा आता भाजून झालेला आहे. त्यामध्ये आपण टाकूया 1 मीडियम साईजचा चिरलेला कांदा आणि त्यालाही आपण 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटं आपण आता टोमॅटो हाय फ्लेमवरती भाजून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये टाकूया थोडं पाणी. अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ते झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे मऊ झालेला आहे. आता गॅस बंद करून हे वाटणाचं सामान थंड करून द्या. थंड करून घ्या. आता आपण हे वाटण मिक्सरला फिरवून घेऊया आणि त्याची पेस्ट बनवूया. आता आपलं वाटण तयार आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी 3 ते 4 चमचे आपण तेल घेऊया. तेल थोडं जास्तच लागतं शेवच्या भाजीसाठी. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचं आहे राई आणि जिरे. तेल गरम झाल्यानंतरच राई जिरे टाकावे, नाहीतर फोडणी खमंग होत नाही आणि फोडणी खमंग नाही झाली तर भाजी चविष्ट होत नाही. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण त्यात टाकूया अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरे. राई तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा. कांद्याला छान परतून घेऊया. आता आपण त्यामध्ये टाकूया आपले सगळे मसाले नीट मिक्स करून घेऊया कांद्यासोबत आणि त्यामध्ये आपण टाकूया अर्धा ग्लास पाणी, जेणेकरून आपले मसाले जळू नये. आता या मसाल्यांना आपण 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती शिजून ठेवूया, जोपर्यंत त्यामधून तेल बाजूला होत नाही. बघू शकता आता याला मस्त तेल सुटलेलं आहे. आपण यामध्ये आता आपण बारीक केलेला मसाला टाकून घेऊया. मसाल्याला या तेलामध्ये चांगला मिक्स करून घेऊया. आणि आता मसाल्याला आपण 5 ते 10 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजवून घेऊया, जोपर्यंत ह्या मसाल्याला तेल सुटत नाही आणि ह्या मसाल्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत सुटलेला आहे. आता आपण यामध्ये टाकूया गरम केलेलं पाणी. पाणी तुम्हाला हवं तेवढं टाकू शकता. तुम्हाला जितका पातळ रस्सा हवा आहे त्या प्रमाणानुसार. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्यानुसार ऍडजस्ट करू शकता. साधारणतः कन्सिस्टन्सी अशी ठेवावी, थोडीशी पातळ, कारण शेव पाणी अब्सॉर्ब करून घेतात. ते शेवटी मीठ चवीनुसार. आता भाजीला छान आपण उकळी काढून घेऊया 2 ते 3 मिनिटं.
बघू शकता आता आपल्या भाजीला छान असा कट आलेला आहे. कट आल्यानंतर आपण आता यामध्ये आपल्या शेव आणि छान मिक्स करून घेऊया शेवला. तुम्हाला जर शेव भाजी क्रंची आवडत असेल तर लगेच गॅस बंद करा आणि जर थोडी सॉफ्ट आवडत असेल तर 1 ते 2 मिनिटं यामध्ये उकळून घ्या आणि गॅस बंद करा. आणि शेवटी शेव भाजीमध्ये टाका खूप सारी कोथिंबीर. अशा प्रकारे आपली शेवभाजी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय